नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. आजचा दिवस खूपच वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे. या राशी कधीच कोणाच्या होत नाहीत हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. काही जण म्हणतील असं कसं शक्य आहे. पण थांबा, आज आपण कोणालाही चांगलं किंवा वाईट ठरवणार नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. शास्त्रात राशींच्या काही पारंपरिक वैशिष्ट्यांचा उल्लेख केला जातो. त्यावर आधारित हा माहितीपर व्हिडिओ आहे. जर तुमची राशी यात असेल तर घाबरू नका. याचा अर्थ असा नाही की त्या राशीचे सर्व लोक सारखेच असतात. हा व्हिडिओ केवळ सामान्य ज्योतिषीय मान्यतावर आधारित आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे अशी एक राशी जिच्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. भाग 1. कोणाच्या होत नाहीत म्हणजे नेमकं काय? अनेक लोक नात्यात पूर्णपणे समर्पित असतात, पण काही लोक स्वतःचं अस्तित्व, स्वतःचे विचार आणि स्वतःची स्वातंत्र्याची भावना कधीच सोडत नाहीत. त्यांना प्रेम असतं, काळजीही असते, पण स्वतःला हरवणं त्यांना मान्य नसतं. म्हणूनच लोक म्हणतात ही व्यक्ती कधीच कोणाची होत नाही. भाग 2. कुंभ राशी. पहिल्या क्रमांकावर अनेक ज्योतिषी अभ्यास कुंभ राशीचा उल्लेख करतात. कुंभ राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. ते मनाने चांगले असतात, पण त्यांना बंधन अजिबात आवडत नाही. कोणी सतत कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर हे लोक शांतपणे दूर जातात. यांच्या आयुष्यात प्रेम असतं, पण स्वतःचं स्वातंत्र्य त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. भाग 3. धनु राशी. धनु राशीच्या लोकांना जग पाहायचं असतं, नवीन अनुभव घ्यायचे असतात. त्यांना सतत एकाच चौकटीत राहणं आवडत नाही. म्हणून काही वेळा लोक त्यांना गैरसमजतात, पण खरं म्हणजे त्यांना फक्त स्वतःच्या पद्धतीने जगायचं असतं. भाग 4. मिथुन राशी. मिथुन राशीचे लोक अत्यंत हुशार आणि संवादप्रिय असतात. त्यांच्या मनात अनेक विचार सुरू असतात. ते एका गोष्टीवर कायम अडकून राहत नाही. यामुळे काहींना वाटतं हे लोक स्थिर नसतात, परंतु त्यांच्यासाठी मानसिक जुळवून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. भाग 5. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचं व्यक्तिमत्व खूप गूढ मानलं जातं. ते सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. विश्वास ठेवला तर पूर्ण मनाने साथ देतात, पण विश्वास तुटला तर पुन्हा मागे वळून पाहत नाहीत. म्हणून अनेकांना वाटतं ही व्यक्ती कोणाचीच होत नाही. भाग 6. मकर राशी. मकर राशीचे लोक भावना कमी दाखवतात. त्यांच्यासाठी काम, धैर्य आणि जबाबदारी महत्त्वाची असते. यामुळे काही वेळा ते थंड स्वभावाचे वाटतात, पण त्यांच्या मनात प्रेम नसतं असं नाही. भाग 7. सिंह राशी. सिंह राशीचे लोक स्वतःच्या स्वाभिमानावर जगतात. ते कोणाच्याही मागे धावत नाहीत. त्यांना सन्मान हवा असतो, आदर हवा असतो. जर तो मिळाला तर ते आयुष्यभर साथ देतात. भाग 8. सर्वात मोठं सत्य. मित्रांनो, आज एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणतीही राशी कोणालाही पूर्णपणे सांगू शकत नाही. संस्कार, अनुभव, कुटुंब, परिस्थिती यामुळे प्रत्येक व्यक्ती वेगळी बनते. म्हणून कोणालाही फक्त राशीवरून चांगलं किंवा वाईट ठरवू नका. भाग 9. आध्यात्मिक संदेश. स्वामी समर्थ सांगतात, जो स्वतःला ओळखतो तोच खरं प्रेम करू शकतो. स्वतःचं अस्तित्व जपणं चुकीचं नाही, पण अहंकारामुळे नाती तुटू नये. प्रेमात स्वातंत्र्य असू द्या आणि स्वातंत्र्यात प्रेमही असू द्या. तर मित्रांनो, आजचा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या राशीपैकी तुमची राशी आहे का? कमेंटमध्ये तुमची राशी नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा ज्योतिषी, अध्यात्म आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकच राशी दिशा दाखवू शकते, पण तुमचे निर्णय आणि कर्मच तुमचं भविष्य घडवतात. जय स्वामी समर्थ.